हॅलो गाईस, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवते महाराष्ट्राचा झणझणीत ठेचा। त्यासाठी बघा मी तवा अगोदरच ठेवला आहे गरम व्हायला। तर तुम्हाला साहित्य दाखवते। हे बघा 100 ग्राम हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, कोथिंबीर घेतलं आहे, एक वाटी शेंगदाणा, जिरं, मीठ, तेल, लसूण। आता हे बघा आता आपला तवा गरम झाला आहे। आता आपण या मिरच्या शेकून घेऊया जरा। जरा मस्त असे लाल जर झाले ना जरा तसे शेकून घ्यायचे। हे बघा चांगलं असं शेकून घ्यायचं मिरच्यांना। तसं मध्ये जरासं खोल करायचं खड्ड्यासारखं आणि लसूण पण टाकायचं। सगळं परत मिक्स करायचं चांगलं। हे बघा शेंगदाणे पण आता मी टाकते। चांगलं परत हलवून घ्यायचं याला पण। सगळं चांगलं लाल झालेलं आहे शेंगदाणे। आता आपण तेल घालूया। तेलमध्ये ना थोडंसं जिरं घालूया। परत सगळ्यांना आता यात मी मीठ टाकते। मिठाला पण चांगलं त्याची हलवून घ्यायचं। हे बघा आपलं आता झालं, आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। हां एका प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं। हे बघा आता सगळं आपण प्लेटमध्ये काढलं। आता आपण थंड झालं आहे सगळं। आता आपण वाटून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं टाकूया। आता याला आपण ना वाटून घ्यावं मिक्सरमध्ये दरदरासारखं। हे बघा आपलं वाटून झालं आहे। जरा असं जाडसरच ठेवायचं, ते खायला छान लागतं। आता मी याला एका वाटीत काढून घेते। हे बघा एका वाटीत काढून घ्यायचं। हे बघा आपला सगळा ठेचा एका वाटीत काढून झाला आहे। याला ना भाकरी संगती खाऊ शकतात, चपाती संगती किंवा डाळ भात संगती। आपण झणझणीत जरा लागतं ना, कशा पण संगती खावा, छान लागतं ठेचा। तुम्हाला अगर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलवर।